वाट चुकलाय महाराज म्हणता बिल्व मंगलासारखा तर संत त्याला आपली योग्य वाट दाखवतात नाही का. बोलूने दे वाट कर धरुणी दावी नीट त्यांचा भार वाई माता करी योग क्षम चिंता. पण भक्त कसा पाहिजे, एकनिष्ठ भक्त पाहिजे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार परम चुकू नये. म्हटले तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका भावे त्यांचा भार वाई माता करी योग क्षम चिंता. बरस चिंतन करण्यासारखं एका एका शब्दावरती बरस चिंतन केल्या जाते. पण मर्यादा संपली, वेळ दिलेली संपुष्टात आली. बाबांनो ऐका, या पवित्र अशा संस्थानामध्ये गोकर्णेश्वर भगवंताच्या या महापावन दरबारामध्ये चालत असलेला अखंड श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोडा हा भक्ती रोप्य महोत्सव सोडा परमपूज्य श्री शांतिगिरी बाबा, शांतीराम बाबा आणि आमच्या साध्वी ताई, आमच्या ताईमाई साहेब यांच्या अशा कुशल अशा मार्गदर्शनाखाली गोड असा सोहळा चालू आहे आपल्या नगरीमध्ये. आणि ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र काय संतांची भूमी आहे. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो ही की आवाज आएगा, बोलो भारत माता की. असा देश आहे. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले. तिच्यामध्ये छत्रपती शिवराय याच महाराष्ट्रामध्ये झाले. महाराज माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही आणि शिवरायानंतर छत्रपती नाही. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा मुलगा नाही, दशरथासारखा बाप नाही, रामकृष्ण हरी सारखा गीतेसारखा ग्रंथ नाही, कौशल्यासारखी माय नाही. या मानव देहानंतर दुसरा कुठला चांगला देह नाही. आई नंतर प्रेम नाही आणि साधू नंतर कृपा नाही, साधू नंतर कृपा नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेले, फक्त संतांचा आशीर्वाद घेतला, मग पुढे पाऊल टाकलंय. तुकोबारायाने पुढे पाऊल, छत्रपती शिवरायाने पुढे पाऊल टाकलं. अरे हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता, हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता दादा. म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ मातेने विनंती केली कोणाला, लग पडला प्रकाश दिवट्या स्मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दारू गळबयाता दारू गळबयाता दारू अरे तो राजा जर जन्माला आला नसता दादा तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता. माझ्या राजाचे उपकार आवाज वाढव दादा, दादा. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मंजित होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुल्तान होती थी. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा, माझा राजा सामान्य दादा. अरे हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या तुझ्या खाली एकत्रित करणारा असा एकमेव राजा, महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवराया मातीत जन्माला आला. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी शिवराग. सुभेदाराची गसुन दिला दिला मान सन्मान, सुभेदाराची गसुन दिला मान सन्मान. अरे सुभेदाराची सून आणली होती मावळ्याने दादा, नजराला आणला होता छत्रपती शिवरायांसाठी. राजे तुमच्यासाठी नजराला आणला. माझ्या राजाला बाबा त्या नारीचं रूप बघितलं. अरे माझा राजा सामान्य होता रे. अनेक राजांच्या दरबारामध्ये बाया नसल्या बाबा, अनेक राजांच्या दरबारामध्ये बायाने नृत्य करावं, पण इतिहासाच्या
लोकप्रियता प्राप्त करून घेतली दोन राजांनी। एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी, तो राजा होऊन गेला अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्रजी। एक राजा छत्रपती शिवराय होऊन गेले दादा, त्या मातीचं रूप बघितलं माझ्या राजाने दादा। माते माते तुला कोणी आणलं ग? तू किती दिसायला स्वरूपवान आहे, काय तुझ्या चेहऱ्यावरती तेज आहे। काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं, काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं उन्हा। अशीच देखणी होती का मुसलमानाची सुना, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुना। या तरुणीला आई म्हणाला, या तरुणीला आई म्हणाला, राजा तो सिलवाना, अरे राजा तो सिलवाना। आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, अरे दादा नो, त्या मातेला सुभेदाराच्या सुनेचा आदर करून सत्कार करून ओटी भरली, पैठणी दिली तिला आणि तिच्या घरी सुखरूप पाठवलंय दादा, सुखरूप पाठवलं। नारीचा आदर करणारा माझा राजा होता दादा, अनेक मावळे माझ्या राजाच्या सोबत होते दादा। कोणी भेटला तानाजी ऐकून ब्रह्मान चोखाचं, आधी कोणाला लावी लग्न मग माझ्या रायबाचं, आधी कोणाला लावी लग्न मग माझ्या रायबाचं। असा होणार नाही कोणी, असा झाला तर नाही कोणी, होणार नाही कोणी, असा झाला तर नाही कोणी। दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती। अरे अनेक समाजातला मावळा माझ्या छत्रपती शिवरायांच्या सोबत होता दादा। ज्या वेळेला छत्रपती शिवराय जन्माला आले, शिवनेरी किल्ला हसायला लागला, सिंदखेड जिल्ह्यामध्ये जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली। बाबा काय मुलगा जन्माला घातला, मुलगा पाहिजे तर कसा पाहिजे? अरे जननी जनेसो भक्त जने, दाता या शूर नहीं तो माता वाद बली, क्यों खोए अपना नूर। माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा। ये सुंदर शिवाजी राजा जानता राजा, सुंदर शिवाजी राजा जानता राजा, ये सुंदर शिवाजी राजा जानता राजा, शिवाजी राजा जानता राजा। माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर साहिबा वचन पूर्ण करी, साहिबा वचन पूर्ण करी, पहिला जग शुभ माझा बसला गोव्यावर, वा 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 बसला गोव्यावर, पहिला जग बसला गोव्यावर, बसला टप 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 आले घोडा माझ्या जंगलाला, टप 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 आले घोडा माझ्या जंगलाला, होते मावळे तुझा संगी, बाबाचे हात।
कीर्तनाचार्य मंडळी एकदा जरा टाळ्या वाजवा. 2 तासाच्या वर थोडस कीर्तन वाढलंय बाबा. अगोदरच कीर्तन लेट चालू झालं होतं पहिला दिवस असल्या कारणात. एवढं कीर्तन चालल्यानंतर कोणा जांभुडी दिली नाही, कोणाला झोप लागली नाही. असं वाटतं की तुमची प्रसन्नता पाहून तुम्ही अजून काही आळस आला नाही तुमच्या अंगात. त्यांना काही काही भागामध्ये असं होतंय बाबा, आम्ही कीर्तन करावं तर काही काही लोक सिग्नल येतात. तिकडे वाशिमकडे का अजून असा सिग्नल दिला तिनं असं एकवड तोंड गेलं. म्हटलं अवघड झालंय आता. कीर्तनात झोपतात लोक, कीर्तनात काय करतील काही सांगता येत नाही. एक काळजी तर बाबा कीर्तनाला गेली काही काही भागात काय चष्मे घेऊन जातात, काय चष्मे. डॉक्टर डोळे काढत नाही का, तू काय चष्मा. मी विचारलं, म्हटलं आजी कशाला म्हणे बोवाले समजत नाही, आजी झोपेला की जागी. कीर्तन चालून आजीच्या डोकल्या मारणं चालू. पण इथं खरोखरच आनंद वाटला. कोणी झोपलं नाही, कोणी आळस केला नाही. बाबांनो, हा संतांचा दरबार आहे. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणाशी अर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. संतांच्या चरणाशी अर्पण करून आमच्या ताईच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम करतो. बाबांच्याशीच आमच्यावरती कृपा राहो. मला म्हणता संत कृपा झाली इमारत फळा आली. अरे संत हे मायबाप आहे, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वर्णो विठ्ठल ज्ञानेश्वर